नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तुमच्या सगळ्यांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 15 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहे। लेक्चर सुरू होण्यापूर्वी जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लेक्चरला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना ही सिरीज जी आहे ती सेंड करत चला, व्हिडिओ सजेस्ट करत चला, म्हणजे त्यांचंही करंट अफेअर्स तुमच्यासोबत प्रॉपर होईल आणि सोबत मिळून मग जे काही क्वेश्चन आन्सर आपण घेतो ते थोडे डिस्कस करत चला। बघा मित्रांनो, आपण कंबाईनसाठी यशवंत बॅच सुरू केलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आपण कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन देत आहोत आणि आम्ही जाणून बुजून विद्यार्थ्यांसाठी फी वाढवलेली नाहीये, कारण खूप दिवसापासून परीक्षा जी आहे ती झालेली नव्हती आणि मग त्यामुळे फी वाढवण्यात काही अर्थ नव्हता। कमी फीज मध्ये जास्तीत जास्त गोष्टी देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा। बघा, जे गरजू विद्यार्थी तुम्ही बॅच घेतली असेल तर त्यांच्यापर्यंत बॅचची माहिती पोहोचवत चला। लाईव्ह लेक्चर या बॅच मध्ये सुरू आहे, रेकॉर्डेड लेक्चर दिलेले आहे, त्यानंतर डिजिटल नोट्स दिलेले आहे जे आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यानंतर टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू झालेली आहे। या संडेला नेक्स्ट पेपर जो आहे तो होणार आहे। त्यानंतर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मार्क बूस्टर टेस्ट सिरीज आहे 249 रुपयामध्ये आणि कंबाईनसाठी 349 रुपयामध्ये आपण टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे। बघा मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री नावाची बॅच जी आहे ती आपण लाईव्ह सुरू केलेली आहे, ज्यामध्ये सध्या हिस्ट्रीचं आपलं लाईव्ह सेशन जे आहे, आधुनिक भारताचा इतिहास कंप्लीट झालेला आहे, भूगोलामध्ये जगाचा भूगोल हर्षल मॅडमने कंप्लीट केलेलं आहे। तुमचं या बॅच मध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे लेक्चर जे ते सुरू आहेत। त्याचबरोबर फाउंडेशन बॅच आपल्याकडे, त्याचबरोबर बीएमसी भरतीसाठी ऍक्टची बॅच, मुंबई जीकेची बॅच, मुंबई जीकेच्या नोट्स, लवकरच आता काही जिओग्राफीच्या आणि हिस्ट्रीच्या नोट्स ज्या आहे त्या मारुती सर स्वतः तयार करत आहे आणि हर्षल मॅडम तयार करत आहे, तर तुम्हाला ऍप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जाईल। आरआरबी साठी आपल्याकडे तिरंगा बॅच सुद्धा आहे मित्रांनो, या आपल्या क्लास नोट्स आहेत त्या तुम्ही परचेस करू शकता ऍप्लिकेशन वरून। ऍप्लिकेशन एकच आहे, अभ्यास मित्र। या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील। तर आज आपण 15 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर जे आहे तर ते अभ्यासणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून। तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये ऑर्बिटल या कादंबरीसाठीचा 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, कारण बुकर पुरस्कारावर क्वेश्चन विचारला जातो, कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार। बघा मित्रांनो, ऑर्बिटल नावाची जी कादंबरी आहे तर ती आहे समंथा हार्वे यांची। तर समंथा हार्वे या मूळच्या यूकेच्या आहे आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। बघा, त्यांनी ऑर्बिटल नावाची कादंबरी लिहिली, ही खूपच कमी पेजेसची कादंबरी, या कादंबरीचे फक्त 139 पेजेस आहे मित्रांनो। आणि ही जी कादंबरी आहे तर या कोविड मध्ये काय करत होत्या, तर सहज पृथ्वीचे ज्या काही कक्षा आहे, ऑर्बिट जे आहे, तर त्याचे व्हिडिओ वगैरे फुटेज जे आहे ते बघत होत्या आणि त्यावरून त्यांना सुचलं की आपण पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित लेखन करू शकतो आणि त्यांनी ते लेखन केलं आणि समंथा हार्वे यांना काय मिळालेलं आहे, तर आता ऑर्बिटल या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळालेला आहे। 2019 पासून बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे। म्हणजे यापूर्वीही महिलांना पुरस्कार मिळालेला आहे, पण 2019 नंतर पुरुषांना जास्त पुरस्कार मिळत होते, आता परत महिलांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे। ठीक आहे, तर दुसरी सर्वात लहान कादंबरी आहे जिला हा पुरस्कार मिळालेला आहे। फक्त 139 सांगितलं मी, पण टोटल पानांची संख्या 139 पेक्षा पण कमी 136 आहे। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया दुसरा क्वेश्चन। नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या अभिनेत्याला मध्य प्रदेश टुरिझमचा नवीन ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो, अलीकडे काही मूवी रिलीज झाली, तुम्ही बघितले असेल, जसं की स्त्री नावाचा मूवी बघितला असेल। ठीक आहे, त्याचबरोबर ओ माय गॉड नावाचा चित्रपट 2 जो आहे तो बघितला असेल। तर या चित्रपटांचे जे काही शूटिंग आहे ते मोस्टली मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे मित्रांनो। कुठे करण्यात आलं? एमपी मध्ये, मध्य प्रदेशमध्ये। आणि या चित्रपटामध्ये एक मेन व्यक्ती आहे पंकज त्रिपाठी। ठीक आहे, पंकज त्रिपाठी, तर यांचा एक मेन रोल आहे। तर मग यांची चित्रपटातील भूमिका बघता आणि चित्रपटामध्ये दाखवलेले जे काही बॅकग्राऊंड सीन आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ते बघता मध्य प्रदेश सरकारने निर्णय घेतलेला आहे की आपल्याला टुरिझमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांचीच निवड करायची आहे। आणि आता पंकज त्रिपाठी मध्य प्रदेश टुरिझमचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहे। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया। नोव्हेंबर 2024 मध्ये मॉरिशसचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये मॉरिशसचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे। नवीन शब्दावरूनच नाव आहे, बघा नावच नवीन आहे,
तर नवीन राम गुलाम हे जे आहे ते मॉरिशसचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. तर नवीन राम गुलाम यांनी कोणाची जागा घेतलेली आहे, तर प्रविंद जगन्नाथ यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. ठीक आहे. ते यापूर्वी सुद्धा मॉरिशसचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस, चलन आहे मॉरिशसचा रुपया. चौथा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये ब्रँड फायनान्स नावाची एक कंपनी आहे, तिच्या मार्फत ग्लोबल सिटी इंडेक्स जो आहे तो दिला गेलेला आहे. आणि त्या ग्लोबल सिटी इंडेक्स मध्ये जगातील टॉप 100 सिटी ब्रँड्सच्या यादीत कोणाला पहिले स्थान मिळालेलं आहे. तर बघा मित्रांनो, ग्लोबल सिटी इंडेक्स नावाचा एक इंडेक्स जाहीर झाला, ज्यामध्ये जगातील 100 टॉपचे शहर जे आहे ते आपल्याला तिथं नमूद करण्यात आलेले आहे. आणि ते जे शहर आहे त्या शहरामध्ये पहिले स्थान कोणाला मिळालं. मग आता हे जे शहर आहे यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं स्थानाची निवड कशी करण्यात आली, तर सिंपल आहे. इथं काय करण्यात आलं मित्रांनो, 20 देशातील 15,000 लोकांना विचारण्यात आलं की बाबा तुम्हाला राहण्यासाठी चांगलं शहर कोणतं आहे, स्वस्त कोणतं आहे, शिक्षण कुठं चांगलं आहे, त्यानंतर जॉब कुठं चांगला आहे, मग जॉब आहे तर घरून वर्क फ्रॉम होम तुम्हाला दिलं जातं का, तर या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि मग त्यावरून या 15,000 लोकांनी दिलेले ज्या मतं आहे त्यावरून इथं निष्कर्ष काढला गेला की लंडन जे आहे ते जगण्यासाठी सगळ्यात बेस्ट शहर आहे किंवा ग्लोबल सिटी इंडेक्स मध्ये ते टॉपचं शहर आहे. लंडन नंतर आपण जर बघितलं न्यूयॉर्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, पॅरिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि ते आपल्याकडे आले सुद्धा नाही की विचारायला की बाबा आपल्या लोकांना जर विचारलं असतं मग आपल्या लोकांनी सांगितलं असतं की मुंबई आहे, दिल्ली आहे, पण त्यांनी विचारलं कोणाला, तर फक्त 15,000 व्यक्तींना. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं जाणार आहे. तर बघा मित्रांनो, जो काही इफ्फी नावाने पुरस्कार होतो, इफ्फी ज्याला आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखतो, मग यामध्ये एक पुरस्कार दिला जातो चित्रपट क्षेत्रामध्ये जर चांगलं काम केलं असेल तर त्याला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. आणि तो यावेळी मिळणार आहे फिलिप नॉयस यांना. मित्रांनो, फिलिप नॉयस जे आहे तर ते ऑस्ट्रेलियन प्रोड्युसर आहे. ठीक आहे, ऑस्ट्रेलियन प्रोड्युसर म्हणजे जे चित्रपटाची निर्मिती करतात, चित्रपट निर्माते आहे. आणि त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही आपलं काम केलेलं आहे त्याबाबत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इफ्फी जो आहे तो गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर मध्ये होणार आहे किंवा 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीमध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे. आणि यावेळी आपण फोकस कंट्री म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड केलेली आहे. यानंतर बघा, इफ्फी जो आहे 20 ते 28 नोव्हेंबर मध्ये गोव्यामध्ये होणार, याचं आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालय जे आहे ते करणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या तिघांमार्फत याचं आयोजन होणार आहे. आणि यावर्षी इफ्फीची थीम आहे मित्रांनो, यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणता देश G20 शिखर परिषद आयोजित करेल. तर अगेन एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, G20चं आयोजन कोणता देश करणार आहे. तर बघा मित्रांनो, G20चं आयोजन जो आहे तो ब्राझील देश करणार आहे. कोणता देश करणार आहे, ब्राझील देश करणार आहे. तर बघा, G20चं आयोजन जे आहे ते आपण जर बघितलं 2023 मध्ये कोणी केलं होतं, तर भारताने केलं होतं. 2024 मध्ये कोण करणार मित्रांनो, तर 2024 मध्ये ब्राझील G20चं आयोजन करणार आहे. आणि 2025 मध्ये कोण करणार मित्रांनो, दक्षिण आफ्रिका G20चं आयोजन करणार आहे. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं, याला ट्रायो म्हटलं जातं. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं, एकत्रितरित्या ट्रायो म्हटलं जातं. जे 3 देश म्हणजे एक देश सध्या आयोजन करतो, एक पुढे आयोजन करणार असतो आणि एक मागचा आयोजक असतो, 3 देशांना काय म्हटलं जातं, ट्रायो म्हटलं जातं. आणि G20 मध्ये ट्रायोला जास्त महत्व असतं. ठीक आहे. तर बघा, आपल्याकडं 2023 मध्ये झाली, 2024 मध्ये ब्राझील मधील रिओ दी जानेरो या ठिकाणी G20चं आयोजन होणार आहे. ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ब्राझीलचे पंतप्रधान किंवा तिथले राष्ट्रपती कोण आहे, तर लुला द सिल्वा हे तिथले अध्यक्ष आहे. आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान ब्राझील, त्याचबरोबर नायजेरिया, त्याचबरोबर गयाना या 3 देशांना आपली भेट देणार आहे. ठीक आहे. तर ट्रोईक, त्याला ट्रायो किंवा ट्रोईक म्हटलं जातं, जे 3 देश असतात. ठीक आहे. ते ट्रोईक मध्ये भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश होतो. यानंतर 7वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये IBSF म्हणजे वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप मध्ये 28वे जागतिक विजेतेपद कोणी जिंकलं.
तर बघा मित्रांनो, बिलियर्ड्स हा जो काही खेळ आहे तर यामध्ये, किंवा स्नूकर आपण त्याला म्हणतो, तर यामध्ये भारताचा एक टॉपचा खेळाडू आहे, त्याला कुणालाच आपण ऐकत नाही किती दिवसापासून. तर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप मध्ये 28वे जागतिक विजेतेपद पंकज आडवाणीने जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर पंकज आडवाणी खूप फेमस नाव आहे, तुम्ही देखील ऐकलं असेल यापूर्वी बऱ्याच वेळी. पंकज आडवाणीने रॉबर्ट हॉल जो इंग्लंडचा खेळाडू आहे त्याचा 4-2 असा पराभव जो आहे तो केलेला आहे, आणि 28वे जागतिक विजेतेपद जे आहे तर ते जिंकलेलं आहे. 8वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अमेरिकेचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले माईक वॉल्ट्स. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो, माईक वॉल्ट्स. आपण जर बघितलं तर माईक वॉल्ट्स हे लक्षात ठेवा, कारण जे सुरक्षा सल्लागार आहे तर त्यांचे भेटीगाठी जे आहेत आपल्या देशासोबत होत असतात. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, जसं आपल्या देशामध्ये अजित डोवाल, ठीक आहे, तसं तिथं माईक वॉल्ट्स असणार आहे. म्हणजे दोघांच्या मीटिंग होतील आणि ते पुढे करंट अफेअर्स मध्ये कंटिन्यू चर्चेमध्ये राहतील. 9वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये भारताने आकाश शस्त्र प्रणालीची पहिली तुकडी कोणत्या देशाला पाठवलेली आहे? तर बघा मित्रांनो, आकाश जे काही शस्त्र प्रणाली आहे ती आपण आर्मेनियाला दिलेली आहे. आर्मेनियाला आपण आकाश आपलं जे काही क्षेपणास्त्र आहे तर ते दिलं आहे. आपण जर बघितलं तर आर्मेनियाला आपण 15 आकाश क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे तर ते देणार आहोत. आपण जर बघितलं तर यापूर्वी आपण ब्रह्मोस जे मिसाईल आहे ते फिलिपिन्सला विकलं, आणि त्यानंतर ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील दुसरी मोठी निर्यात म्हणता येईल. भारताकडून भारत कोणाला सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र निर्यात करतो? तर US हा पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, सर्वात मोठा खरेदीदार तो भारताचा, आणि फ्रान्स जो आहे तर तो भारताचा दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात मोठा खरेदीदार आहे. आणि त्यानंतर आता आपण तेजस सुद्धा विकण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर वेगवेगळे जे काही संरक्षण साहित्य ते विकण्याचे आपण प्रयत्न इथं करत आहोत. ठीक आहे, आर्मेनियाबद्दल जाणून घेऊया. आर्मेनियाची राजधानी येरेवान, त्यानंतर चलन आहे आर्मेनियन ड्राम, आणि पंतप्रधान आहे निकोल पशिश्न्यान. त्याचबरोबर आर्मेनिया आशिया खंडातीलच एक देश आहे. 10वा क्वेश्चन आहे, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रसिद्ध केलेल्या मा मदर या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर मा मदर हे जे पुस्तक आहे मित्रांनो ते डॉक्टर देवेंद्र कुमार धोडावत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. देवेंद्र कुमार धोडावत जे आहे तर ते केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव आहे. या पुस्तकाचं जेव्हा अनावरण करण्यात आलं, ठीक आहे, राम मेघवाल यांनी जेव्हा अनावरण केलं त्यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद बोस हे दोघेही उपस्थित होते. 11वा क्वेश्चन आहे, इंडियन गेम डेव्हलपर कॉन्फरन्स ची 16वी आवृत्ती नोव्हेंबर 2024 मध्ये कुठे सुरू होत आहे? तर बघा मित्रांनो, जी व्हिडिओ गेमिंग आहे ती अलीकडे खूपच वेगाने वाढत चाललेली आहे, आणि या व्हिडिओ गेमिंग मध्ये भारताचाही वाटा असला पाहिजे, म्हणजे खेळण्यामध्ये नाही तर व्हिडिओ गेम बनवण्यामध्ये. तर त्यासाठी एक आपण परिषद जी आहे ती दरवर्षी आयोजित करतो, तर इंडियन गेम डेव्हलपर कॉन्फरन्स तिला म्हटलं जातं. ठीक आहे, तर याचं आयोजन 2024 मध्ये कुठं होणार आहे? तर हैदराबाद या ठिकाणी याचं आयोजन जे आहे ते होणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, ॲलेक्स डिडियर फिल्स-आइम हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले? तर हे हैती या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. ठीक आहे, तर ते गॅरी कोनेल यांची जागा ते घेणार आहे. हैती जर बघितलं ते कॅरिबियन देश आहे. पोर्ट ऑफ प्रिन्स ही त्याची राजधानी आहे, आणि मुद्रा म्हणजे चलन आहे गोल्ड आहे. 2 टेस्ट क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये ऑर्बिटल या कादंबरीसाठी 2024 बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? आणि नोव्हेंबर 2024 मध्ये कोणता देश G20 शिखर परिषद आयोजित करेल? त्याचबरोबर बघा, जर तुम्ही कंबाईनची व्यवस्थितपणे तयारी करत असाल किंवा करायची असेल तर एकदम नाममात्र फी मध्ये यशवंत बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुमचं प्रॉपर तयारी जी आहे ती 4 महिन्याच्या कालावधीमध्ये करून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं टेस्ट सिरीज असणार आहे, लेक्चर असणार आहे, नोट्स असणार आहे, प्रॉपर आमचं गायडन्स मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे. बघा मित्रांनो, सेम आपण राज्यसेवेसाठी बॅच, राज्यसेवेसाठी टेस्ट सिरीज, कंबाईनसाठी टेस्ट सिरीज, कंबाईनसाठी राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच, BMC साठी बॅचेस, रेल्वेसाठी, पोलीस भरतीसाठी, त्याचबरोबर नोट्स, या सगळ्या गोष्टी आपण इथं एकत्रितरित्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला केव्हाही कॉल करू शकता. ठीक आहे, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे इंस्टाचं पेज आहे. टेलिग्रामवर तुम्हाला
डेलीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरची PDF जी आहे ती मिळणार आहे. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे, जय हिंद.